शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा, वर्णात्याचे प्रताप महते, वर्णात्याचे प्रताप महते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन इफिसकरास पत्र ह्याचा 5वा अध्याय 1 आणि 2 ही वचने. इफिस अध्याय 5 1 आणि 2 ही वचने. मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वाद. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती, कृपा आणि शांती तुम्हा प्रत्येकाबरोबर असो. आज आपण एफेसकरास पत्र 5वा अध्याय 1 आणि 2 या वचनावर मनन करणार आहोत. प्रियांनो, यामध्ये मुख्य विषय म्हणजे ख्रिस्ताचे मुले आणि येशू ख्रिस्ताची इच्छा. या 2 वचनांमध्ये 3 सत्य पौलाने नमूद केलेले आहेत आणि 2 आज्ञा त्याच्या लेकरांसाठी दिलेल्या आहेत. तर ते 3 सत्य म्हणजे देवाची मुले आपण झालेले आहोत, येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रीती केलेली आहे, आणि तिसरं सत्य म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिलेला आहे. हेतू काय? हेतू हा की देवाला सुवास मिळावा, देवपित्याला संतुष्ट करावं. आणि प्रियांनो, या ठिकाणी कृपा करून जाणून घ्या की ख्रिस्ताने स्वतःच अर्पण का केलेलं आहे, काय हेतू? जो 7 हेतू आहेत. पहिला हेतू योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 16 वचनामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला देवाच्या प्रीतीची जाणीव व्हावी. दुसरा हेतू तीतला पत्र 2रा अध्याय 14व वचन, आपल्याला सर्व स्वैराचारापासून म्हणजे पापापासून मुक्त करावे. तिसरा हेतू
आपल्याला शुद्ध करून स्वतःचे लोक करून चांगल्या कामासाठी तत्पर करावे. चौथा हेतू कलसे 1:22 मध्ये त्याने आपल्याला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणा समोर उभे करावे. पाचवा हेतू पेत्राचं पहिलं पत्र 3 अध्याय 18व्या वचनामध्ये आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी त्याने एकदा मरण सोसले. सहावा हेतू इब्रिकरास पत्र 9 अध्याय 12वं वचन त्याने सार्वकालिक मुक्ती मिळविली. आणि सातवा हेतू जो आहे तो इब्रिकरास पत्र 9 अध्याय 26वं वचन पापे नाहीसी करण्यासाठी तो प्रगट झाला. यासाठी आपण प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद देऊया. आता दुसरी गोष्ट म्हणजे 2 आज्ञा दिलेल्या आहेत. पहिली आज्ञा आहे की आम्ही त्याचं अनुकरण करावं. अनुकरण करणं म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्तासारखे जीवन जगावं, म्हणजे त्याचे गुण, स्वभाव जो आहे तो आपल्यामध्ये असावा. प्रियानो, प्रेषित पाऊल आपल्याला रोम 8:29 मध्ये सांगतो, आपण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावं. आणि यासाठीच त्याने आपल्याला आगाऊच नेमून ठेवलेलं आहे. मग त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनावं म्हणजे त्याच्यासारखं जीवन जगावं, त्याच्यासारखा आपला स्वभाव असावा. उदाहरणार्थ तो प्रेमळ आहे, दयाळू आहे, सहनशील आहे, क्षमा करणारा आहे. ते सर्व गुण आमच्यामध्ये असावेत. आणि दुसरी आज्ञा त्याने दिलेली आहे की आम्ही इतरांवर प्रेम करावं. मग प्रियांनो, या ज्या सत्य गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत आणि ज्या आज्ञा प्रभूने आपल्याला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा आपण प्रयत्न करूया. प्रभू आपणास सहाय्य करो. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या महान प्रेमासाठी आम्ही आभारी आहोत. तुझ्या आज्ञेप्रमाणे म्हणजे तुझे अनुकरण करण्यास आणि आम्ही प्रीतीने चालावं, त्यासाठी आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. वर्णात्याचे प्रताप महते, वर्णात्याचे प्रताप महते. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.